हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल. आणि आज आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. खूप दिवसांनी माझा ब्लॉग येतोय. आता तुम्हाला सांगते की आज ब्लॉग का शूट होतोय आणि हे पण सांगते की माझे ब्लॉग डेली का येत नाहीये. तर हा चालू होईल आता मार्च महिना. फेब्रुवारीमध्ये मुलांची गॅदरिंग वगैरे स्कूलचे प्रोग्राम्स हे असल्यामुळे मला ब्लॉग शूट करायला टाईम भेटला नाही. आणि आता एक्झाम पण जवळ येते त्यामुळे अभ्यास घेणं वगैरे ते होतंय, त्यामुळे ब्लॉग हे थोडे आपले थांबलेले. पण जर काही स्पेशल असलं किंवा मी कुठे जात असली तर ब्लॉग मी नक्कीच शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर तसंच आज काहीतरी आहे. तर बघा, तो आता 4 वाजता आलेले आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता होळी येणार आहे. तर साहजिक आहे की मी होळीचे व्हिडिओ करणार नाही असं तर अजिबात होणार नाही. किती पण बिझी शेड्यूल असलं किंवा मुलांचं काही पण असलं, सगळं आवरून आपलं स्वतःची आवड जपणं हे आपल्याच हातात असतं. त्यामुळे मी आता जाणार आहे होळी शूटसाठी. आणि इथून पुढचा व्लॉग कंटिन्यू करा. आता 4 वाजत आले आणि मला तयारी पण करायची, रेडी व्हायचं आहे. आणि 5:15ला थोडं उन्हाचं कमी झालं, उन्हाचा पारा उतरला की आम्हाला करायचं आहे शूट. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा होळी स्पेशल शूट कसं होतंय ते. चला मग असेच कंटिन्यू राहा. फायनली मला रेडी व्हायचं होतं शूटसाठी, पण काय लुक क्रिएट करावा खरंच काही कळत नव्हतं. मग मी आली माझ्या नेहमीच्या पार्लरमध्ये आणि तिथं गेले की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे भेटूनच जातं. मग आम्ही ठरवलं की आपले जे हेअर आहेत माझे की जे छान असे कर्ली करूयात. आणि केस पण इतके सिल्की आहेत ना की ते लवकर होत सुद्धा नाही, कारण खूप सारी मेहनत माझ्या केसांवर करावी लागते तेव्हा कधी त्यांचा चांगला सेटअप बसतो. आणि मला हेअर की जे पूर्ण मोकळे ठेवायचे होते, पण झालं काय, सिल्की असल्यामुळे ते जर पूर्ण मी मोकळे केले असते तर तुम्ही समजू शकता हवा आली असते तर किती गोंधळ माझा केसांचा हा झाला असता. त्यामुळे थोडेसे हेअर्स आहेत की जे वरती पॅक केले आणि छान असे कर्ली केले. तर हा माझा फायनल लुक होता. कसा वाटतोय मला नक्की कमेंट करा. आणि एकदम शॉर्ट टाईमवर क्रिएट झालेला हा लुक होता की जो खूप घाईमध्ये झालेला. कसा वाटतोय मला नक्की सांगा. फायनली झाली रेडी आणि आता चाललो आहे शूटला. तर बघा आता 6 वाजत आले. मला तर तेच टेन्शन आहे ना, लवकर अंधार पडो किंवा शूट चांगलं होईल की नाही. 6 वाजत आले, मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे. चला बघूया शूट कसं होतंय. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि ह्या वेळेस मी थोडं डिफरंट म्हणजे बघा कर्ली केलेत माझे हेअर. तर ते कसं वाटतंय तेही मला नक्की सांगा. चला असेच कंटिन्यू राहा. फायनली पोचलो आम्ही शूटच्या लोकेशनला. आणि ऐन टायमावर ठरल्यामुळे खूप सारी धावपळ आमची होत होती. आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेलीच होती, म्हणजे सूर्य हा मावळलेलाच होता. आणि तेव्हा माझं हे शूट चालू होतं. आणि आता हे जे शूट आहे की जे माझं मागच्या वेळेस फ्लॉप झालं ते ह्यावेळेस पुन्हा मी करण्याचं ठरवलेलं. पण ह्यावेळेस शूट तर झालेलं आहे, पण रील कधी एडिट होतील काहीच सांगता येणार नाही, कारण खूप साऱ्या रील त्या दिवशी मी शूट केलेल्या. तर कसं वाटतंय मला नक्की सांगा. मागच्या वेळेस माझी व्हाईट कलरची XUV होती आणि आता ब्लॅक कलरच्या गाडीवर किती भारी वाटतंय मला, तर एकदम मस्त वाटतंय. आणि माझे पोरं बघा किती एन्जॉय करत होते. यावेळेस माझे पोरं सुद्धा माझ्या शूटला आलेले होते. इथे गाडी चेक करत होते की गाडीला काही चटका लागलाय का, गाडीला काही प्रॉब्लेम झालाय का. कारण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की तुला गाडीवर बसायचं असेल तर स्क्रॅच पडले पाहिजे नाही. तर साडी पण मी तशीच घेतली होती की जेणेकरून गाडीला काही स्क्रॅच पडणार नाही. आणि जो स्मोक होता त्याचं पण गाडीला काहीच नुकसान झालं नाही, थोडक्यात मी वाचली. मग नंतर मला आहोंसोबत एक रील बनवायची होती. इथे आमचं चालू होतं रील करणं. आणि माझे मुलं बघा, एक जण कलर घेऊन उभा आहे, एक जण स्मोक घेऊन उभा आहे. बापरे, म्हणजे त्यांना मम्मी पप्पांसाठी किती काही ते करतात आणि ते पण छान एन्जॉय करतात माझ्याशिवाय. बघा आमच्या मागे स्मोक हा मस्त सोडत होता की छान असा व्हिडिओ आला पाहिजे. एवढे की माझे पोरं सुद्धा आहे ना की असं खूप मस्ती करत नाही किंवा त्रास देत नाही, ते छान शूट एन्जॉय करतात. आता पण बघा शिवाय मस्त अशी कलरची प्लेट घेऊन उभा आहे आणि तेही मस्त होळीच एन्जॉय करत होते. त्यांना असं वाटलं की आजच होळी आहे ना, आजच आपल्याला कलर खेळायचे. तर असं काही आमचं होळीचं शूट होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा. 20 सेकंदांची रील बघायला भेटते, पण त्या एका रील मागे
किती मेहनत असते, किती सारे जुगाड असतात, हे जे क्रिएटर्स आहेत ना तेच समजू शकतात. त्यामुळे प्लीज कोणाचाही व्हिडिओ असू द्या, एक लाईक नक्की करत जा. त्यानंतर इथे एक व्हिडिओ मी शूट करत होती, त्यात माझ्याकडनं झालं की जो कलर आहे तो मोबाईलवर पडला आणि जो शूट करत होता त्याच्या अंगावर जो कलर गेला, त्याच्यामुळे आहोंना जे हसू अजिबात कंट्रोल झालं नाही. तर असं काही आमचं शूट झालंय ते नक्की सांगा मला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आलो घरी. हे बघा, इथं तर पूर्ण आमची रंगपंचमीच खेळल्या गेलेली आहे. आता फ्रेश वगैरे होते, सगळं क्लीन करते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. बघा आता वाजत आले 7:15. एकदम शॉर्ट टाईमवर आम्ही रील शूट केल्या, कारण जायलाच खूप उशीर होऊन गेलेला होता. तर व्हिडिओ कसे वाटले मला नक्की कमेंट करा. चला भेटते मी थोड्याच वेळात. चला आता रात्रीच्या जेवणासाठी लावली मी इकडे खिचडी. तिकडे दूध तापवलं, आत्ताच दूध आलेलं. तर मी काय आणले मुलांसाठी सांगते मी, कारण खिचडी तर बनवली होती आणि मुलांचं चाललेलं होतं की पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. त्यामुळे मुलांसाठी घेऊन आले पिझ्झा, आणि पिझ्झा असला की मग जास्त जेवण जात नाही, त्यामुळे खिचडीच लावली. तर हे बघा तुम्हाला दाखवते बघा हे कसे बाहेर बसून पार्टी करताय. हे बघा मस्त खाटीवर बसून एन्जॉय चाललेला आहे, पिझ्झा पार्टी. बघा हा पमा काय खाते? पिझ्झा. पिझ्झा, वाव. आता कपडे भरवू नको हा. चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शकल तिकली शकल त्याने मार. पमा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. चला बाय.